जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेवर अखेर प्रगती पॅनलने दुसऱ्यांदा आपली सत्ता कायम ठेवली असून अध्यक्षपदावर प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत तर उपाध्यक्ष पदावर कास्ट्राइब संघटनेचे राजेश गाडे विजयी झाले आहे। शुक्रवारी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये गोकुलदास राऊत आणि राजेश गाडे प्रत्येकी 15 विरुद्ध 6 मते घेऊन विजयी झाले। या विजयाचा ढोल ताशाच्या तालावर भव्य जल्लोष करण्यात आला। शुक्रवारी शिक्षक बँकेच्या सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी राजेश लवेकर यांच्या उपस्थितीत पार पडली। याच निवडणुकीत अध्यक्ष पदाकरिता उभे असलेले समता पॅनलचे प्रभाकर झोड तर उपाध्यक्ष पदाकरिता असलेले संजय नागे यांना प्रत्येकी 6 मते मिळाली, तर प्रगती पॅनलचे गोकुलदास राऊत आणि कास्ट्राइब संघटनेचे राजेश गाडे यांनी प्रत्येकी भरघोस 15 मते घेऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर विजयी मोहर उमटविली आहे। शिक्षक बँकेच्या विभागीय निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही प्रगती पॅनलने आपली विजयाची पताका फडकविली आहे। निकालानंतर सर्व सभासदांनी नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे गुलाल उधळून पुष्पहाराने भव्य स्वागत केले। तसेच फटाक्यांची आतिषबाजीसह विजयाचा जल्लोष करीत शिक्षकांनी बँक परिसरात ढोल ताशांच्या ठेक्यावर ताल धरला होता। त्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। आगामी काळात बँकेची प्रगती, व्याजदर वाढविणे, कर्ज मर्यादा वाढविण्याबरोबरच बँकेची प्रशासकीय इमारतही उभारणार असल्याचं नवनियुक्त अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी स्पष्ट केलं। आणि सभासदांकरिता जे काही करता येईल त्यामध्ये कर्ज मर्यादा वाढवणे, सभासद वाढवणे आणि व्याजदर कमी करणे, सर्वच ठिकाणी एटीएम ज्या शाखेवर एटीएम राहिलेले आहेत एटीएम तयार करणे, त्याच्यानंतर SBI प्रमाणे सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही देऊ। सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना 65% मर्यादेमध्ये, आज काही लोकांना बॅन लागल्यासारखे 20 लाख मर्यादा आहे, ती कदाचित 30 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकते। अशा प्रकारचं 65% मर्यादे ज्या ज्या कर्मचाऱ्यांना बसेल, ज्या ज्या सभासदांना बसेल त्यांना आम्ही ती मर्यादा करू। सभासद वाढवणे म्हणजेच आज मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवामुक्त होत आहे आणि भरती अजिबात नाही। 9,000वरून 4,500वर शिक्षक आलेले आहेत, अर्थात 4,500 सभासद कमी झाले। त्या कारणामुळे आम्हाला सभासद वाढवणे, त्यासाठी तिन्ही जिल्ह्यामधील जे शिक्षक असेल, कर्मचारी असेल त्यांना सभासद करून कर्ज वाटप वाढवावं लागेल, त्यावेळेस आम्ही व्याजदर कमी करू शकू। मागच्या अजेंड्यामध्ये आपण प्रशासकीय इमारतीचा मुद्दा घेतला होता शिक्षक बँकेच्या, यावेळेला तो पूर्णत्वास जाईल का? पूर्णत्वाचं आपलं सर्वांचं सहकार्य असेल, सभासदांचं सहकार्य असेल तर तो आमसभेमध्ये आम्ही विषय घेऊ। आणि ही जी बिल्डिंग आहे केव्हा पडेल याचा काही नेम नाही, कारण जवळजवळ मातीत बांधल्यासारखी बिल्डिंग आहे। याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचे जे काही नियम असेल त्या नियमानुसार आम्ही ही बिल्डिंग सर्व विभाग यामध्ये असावेत अशा प्रकारचा प्रथम प्रयत्न असेल। नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्षांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारताच त्यांचे पेढे भरून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। यावेळी सभासदांची मोठी गर्दीही दिसून आली होती। आगामी काळात सभासद भिमुख बँकेची प्रगती करण्यावर आपला भर असल्याचं नवनियुक्त उपाध्यक्ष राजेश गाडे यांनी स्पष्ट केलं। बँकेचं पहिलं धोरण जे आहे ते सभासद वाढवणे आणि सभासद वाढवून ज्या काही सुविधा आपल्याला बँकेच्या सभासदांना देता येईल त्या संदर्भाने आम्ही सर्वजण म्हणजे आमचे जे पूर्ण संचालक आहे संपूर्ण संचालक त्यासाठी प्रयत्न करणार आणि ज्या काही आपले जे सभासद आहेत त्यांना प्रत्येकांना ज्या भाऊंनी सांगितलं की ATMची सुविधा परत कर्जाच्या माध्यमातून
आपण जे आता सध्याच इथे बँक इमारत बांधण्याचा जो प्रस्ताव आमच्यासमोर मांडला आहे तो सुद्धा पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, प्रयत्न करू आणि विकासाच्या संदर्भाने प्रयत्न करू एवढंच या प्रसंगी बोलू इच्छितो. यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच पुराने हटाव और नए लाओ असा नारा बुलंद होता. त्याचाच प्रत्यय यंदाच्या शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण आणि अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.